नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात राजेंद्र खैरनार यांच्या त्रिकोणातील बिंदू या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात राजेंद्र खैरनार लिखित जोपर्यंत उजाडत नाही. काय करावं भागाला काही सुचत नव्हतं. तिचं डोकं सुन्न झालं होतं. 2 रात्रींचं जागरण आणि रड रड रडण्यानं तिचे डोळे सुजून लाल झालेले होते. आज बयाजीला मरून 2 दिवस झाले होते. अजूनही त्याचं प्रेत झोपडीतल्या बाजेवर होतं तसंच झाकून ठेवलेलं होतं. दोन्ही पोरं, 10-11 वर्षांची अक्का आणि 8-9 वर्षांचा दगडू, शरीराचं मुटकुळं करून झोपडीच्या एका कोपरात दोरखंडाच्या शेजारी निपचित पडलेली होती. जिथं गावच वैरी झालं असेल तिथं आपलं तरी कोणाला म्हणणार, कोणाकडनं मदतीची अपेक्षा ठेवणार. रक्ताची नाती राहिली आहे दूर. तिला समजून घेणारं गावात कोणीही नाही. गावाचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. आजपर्यंत असा प्रसंगच कधी त्यांच्यापुढे आलेला नव्हता. त्यामुळे गावात मांगाच्या प्रेताला पुरण्याचा किंवा जाळण्याचा प्रश्नच कधी उभा राहिला नाही. आज बयाजीच्या प्रेतामुळे ही समस्या त्यांच्यापुढे उभी होती. अशा परिस्थितीत प्रेताची विल्हेवाट लावायची कशी? भागा मोठी विचारात पडली होती. गावाला तसा मांग नवीन नव्हता. कोणत्याही गावात जसा सुतार, लोहार, न्हावी तसा मांग. याही गावात मांग होता, पण 15-20 वर्षांपूर्वी तो त्याच्या कौटुंबिक कसल्या तरी कारणामुळे घर सोडून गेला तो कायमचाच. तेव्हापासून गावात मांग हा नव्हताच. पण त्यामुळे गावाचं फार काही अडतही नव्हतं. कारण भिल्लाचा रामसिंग एका भाकरीच्या बदल्यातही दवंडीचं काम करी. अडचण होती ती फक्त हागणवटा झाडण्याची. गावातल्या स्त्रिया पदरानं नाक दबवून गेली 17-18 वर्ष हागणवटा तुडवत होत्या, पण त्यांनी कधी तोंड उघडून कोणाकडे तक्रार नाही केली. परंतु गेली 4-5 वर्ष सर्व काही व्यवस्थित चाललेलं होतं. गावाला बयाजीच्या रूपानं नवा मांग मिळाला होता. दवंडी द्यायचं काम असो की कोणाला निरोप पाठवणं असो, हागणवटा स्वच्छ करणं असो की गावातल्या गल्ल्या स्वच्छ करणं असो, बयाजीच्या कामात कधी कुठली चूक झाली नाही. उन्हाळा असो पावसाळा असो, त्यांनी कधी आपल्या कामात सुट्टी घेतली नाही की कधी कामाचा आळसही केला नाही. त्याच्या कामावर सर्व गाव खुश होतं. कसली तक्रार न करता इमाने इतबारे तो आपलं काम करत राही. त्यामुळे गेल्या 5 वर्षात कधी बयाजीच्या मुलांना उपाशी झोपण्याची वेळ नाही आली. गावात सरकारी अधिकाऱ्यांचा दौरा असला की बयाजी सकाळी सगळ्यांच्या आधी पंचायतीवर हजर असे. पंचायतीचा शिपाई सिरपतसुद्धा त्याच्यानंतर डुलत डुलत येई. सरपंचाच्या किंवा पाटलाच्या घरी काही लग्नकार्य असलं, गावात काही सार्वजनिक कार्यक्रम असला, कीर्तन किंवा पोवाडा असला, म्हणजे बयाजीची धावपळ सगळ्या गावाला जाणवत असे. इतकंच नव्हे तर तो गावात भगत म्हणूनही प्रसिद्ध होता. कोणाचं दुखलं खुपलं की तो झाड उतारा करी, गंडे दोरे बांधी. माहेरवाशिणी आल्या म्हणजे त्याच्याकडून आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी राख मंत्रून नेत. थोडक्यात काय तर बयाजी म्हणजे कामाचा माणूस. तो जवळ नसला तर सरपंचांना पाटलांना आधू झाल्यासारखं वाटे. बयाजी असा गावकीच्या कामात व्यस्त असला म्हणजे हातात टोपली घेऊन दगडू किंवा अक्का गावात भाकरी मागायला जाई. भाकर वाडग माय अशी हाक ऐकू आली की घरातली लहान पोरं पटापटा भाकरीचा चतकोर तुकडा घेऊन येत. त्यामुळे बयाजीनं राब राबूनही एक टोपली भरण्यासाठी त्याच्या मुलांना संपूर्ण गावाला चक्कर मारावी लागे. भागावर भाकरी मागायला जायची वेळ सहसा येत नसे. बयाजी कधी गावकीच्या कामासाठी तर कधी एखाद्या आजारी माणसासाठी झाडपाला शोधायला म्हणून सतत घराबाहेर राही. त्यामुळे घरचं सगळं आवरून किरसोणी टोपल्या बनवणं, दोरखंड बनवणं,
अशी कामं भागाच करत असे. या कामातून तिला खूप पैसे मिळत असं मुळच नाही. कधीकधी तर गावातले आसामी टोपल्या नेत, कासरा नेत, पण पैसे द्यायचेच विसरून जात. ही किरकोळ देणी त्यांच्या लक्षातच राहत नसत. भागाचाही स्वभाव असा की तिने कधी त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावला नाही. घरटी चतकोर भाकरी मिळत होती. घरात उपाशी कोणी झोपत नव्हतं. गावाच्या दयेमायेनं फाटके तुकडे कपडेही अंग झाकायला मिळत. केरसुण्या विकून तेला मिठाचं भागत होतं. त्यामुळे भागाचा संसार तसा व्यवस्थित चाललेला होता. जवळपास 5-1 वर्ष झाले असतील या गावात येऊन. भागा विचार करत होती. 30-40 कोस गाव पाठीमागं टाकून इथे 3 दगडांचा संसार सुरू केला. गावकरी म्हणाले, थांबा इथंच आणि करा गावकीची कामं. पण राहायला घर नको का? आणि त्या घरासाठी जागा नको का? गावकऱ्यांनी दाखवला भिल्लांच्या वस्तीचा रस्ता. गावात चर्मकार आणि महारांची जेवढी संख्या होती, जवळपास तेवढीच संख्या आदिवासी भिल्लांची देखील होती. दोन्ही पिल्लांसाठी तिने कसं तरी घरटं उभं केलं. माणूस असो की पक्षी, नवीन घरटं बांधताना काय कमी त्रास होतो का? भागालाही त्रास झाला. किती अडचणी होत्या तिच्यासमोर, पण करणार काय? घरातला मोठा म्हणून नवऱ्यानं 2 लहान भावांसाठी गाव सोडलं, गावकी सोडली. कारण काय? ते एका गावात तिघांची पोरं बाळं कशी पोट भरणार? भागाचं मन होईना गाव सोडायला. आतापर्यंत बरं चाललं होतं. ज्या गावात ती नवरीहून मिरवली, जिथे ती अक्का आणि दगडूची आई झाली, ते गाव सोडताना तिला हुंदका दाटून आला होता. आपलं गाव सोडताना राजा असो की रंक, शेवटी दुःख हे होतंच. पण बयाजी म्हणाला होता की मांगाचं कुठलं एक गाव नसतं. जिथे 2 वेळची भाकरी मिळेल ते आपलं गाव. त्याला भागानं न राहून विचारलं की आपणच का म्हणून गाव सोडायचं? बयाजी म्हणाला, कारण आपण घरात मोठे आहोत. लहान भावांना घरातून जा असं कसं म्हणणार? आपली काही जबाबदारी आहे का नाही? ती त्याला म्हणाली की मग गावकी त्यांना करू देत, नाही कोण म्हणतंय. आपण मिळेल ते काम करून भरू आपल्या दोन्ही पिल्लांच्या चोचीत 4 दाणं. तो म्हणाला, अगं पण गावात 2 बामणं आणि 2 मांग कधी राहतात का? बामण काय आणि मांग काय, 2 घरं म्हटली की भांडणं होणारच. त्यामुळे आता न बोलता निघू आपण. आणि बयाजीनं चर्चाच थांबवून टाकली. त्यानंतर मग भागानंही काही न बोलता दोन्ही पोरांना घेऊन नवऱ्याच्या मागे चालायला सुरुवात केली. तिचा स्वभाव मुळातच शांत होता का जीवनातल्या संघर्षामुळे ती अबोल झाली होती हे सांगणं अवघड होतं. लहानपणी तशी ती फार भांडखोर होती. भाकरी मागायला ती कधी गेली नाही. अगदी बाप आजारी होता तेव्हाही नाही. आई नाही तर भाऊ, तिच्या वाट्याला मागणं कधी आलं नाही. पण तिच्या हातात कला होती. आईचं काम बघता बघता ती पण टोपल्या केरसुणी बनवायला कधी शिकली हे तिलाच कळलं नाही. तरीही तिला टोपल्या बनवणं, दोरखंड बनवणं फारसं काही आवडलं नाही. लग्नानंतर मात्र तेला मिठाची व्यवस्था होते म्हणूनच ती हे काम करत होती. पण राबूनही जेव्हा त्याचे 2 पैसेही मिळत नसत, तेव्हा मात्र तिच्या मनात विचारांचं काहूर उठे. माणसासारखा माणूस असूनही आपण जनावरासारखं कशासाठी जगायचं? कशासाठी करायचं हे सगळं? पण दुसरं ती काय करू शकत होती? एकदा ती शेतात निंदणीच्या कामाला गेली होती. सुगीचे दिवस होते आणि मजुरांची चणचण होती. एका कुणबीण बाईनं खूपच आग्रह केल्यामुळे आणि 2 पैसे मिळण्याची आशा होती म्हणून ती निंदणीच्या कामाला गेली होती. काय झालं? गावातली एकही मजूर महिला तिच्याबरोबर काम करायला तयार नव्हती. महार नाही, चांभार नाही आणि भिल्लीणही नाही. काही ना काही बहाणा करत या मजूर महिला तिच्यासोबत काम करायला टाळत होत्या. तेव्हापासून तिने कानाला खडा लावला, शेताच्या कामाला म्हणून कधी जायचं नाही. त्यानंतर एकदा ती शेजारच्या भिल्लिणीबरोबर मोळी आणायला गेली होती. असं काम तिने कधी केलं नव्हतं. शेजारच्या बाया नेहमी डोंगरावर जात, मोळी आणत आणि गावात विकत. त्यातून त्यांना 2 पैसे मिळत. काम सोपं नव्हतं, कष्टाचंच होतं.
काटे पेटे तोडवत जाऊन वाळलेली लाकडं जमा करायची, डोक्यावर घेऊन घरी यायचं, त्याची परत व्यवस्थित मोळी बांधायची आणि मग विकायला न्यायची, असं हे काम होतं. पण 2 पैशांच्या आशेनं तीही गेली एकदा मोळी आणायला. काट्या पेट्याची सवय नसताना मोठीशी मोळी बांधून आणली. पण गावात तिची मोळी घ्यायला कोणीच तयार नव्हतं. सगळ्यांच्या मोळ्या विकल्या गेल्या, पण भागा मात्र तशीच बसून. गावातल्या 1-2 बायका म्हणाल्या सुद्या, की "अगं भागी, तू कशाला असला उद्योग करते?" ती काही समजली नाही, पण जेव्हा मोळी विकलीच गेली नाही, तेव्हा तिच्या लक्षात आलं, की आपण असला उद्योग करणं चुकीचं का आहे ते. तेव्हापासून तिने असले उद्योग बंद केले आणि आपली टोपल्या केरसुण्या बनवत बसली. भागाला आठवतंय, नवऱ्याने तिला वाईट वाटेल असे शब्द कधी उच्चारले नाहीत. हातात मोठी काठी असे बयाजीच्या, पण कधी कोणाच्या पाठीत ती बरसली नाही. तो दारू पीत नव्हता असं नाही, प्यायचा. पण दारू घेतली की त्याचं तोंड एकदम बंद व्हायचं. भरदार आवाजाची त्याला देणगी होती. त्यांनी दवंडी द्यायला सुरुवात केली की एकदम शांतता पसरे. गल्लीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्याचा भरदार आवाज पसरत जाई. पण भागावर किंवा मुलांवर तो कधी ओरडला नाही. उंचापुरा 7 फुटी देह, कणखर, पांढरी कोपरी धोतर आणि हातात डोक्या एवढी उंच काठी, पायात चपला. तिचा नवरा तिला खूप आवडायचा. कुणाचीही नजर लागावी असाच त्याचा रुबाब होता. भागाच्या सुदैवानं म्हणा किंवा कशानंही म्हणा, बयाजी जिवंत असेपर्यंत तरी तिच्या नवऱ्याला कधी कोणाची नजर लागली नाही. नजर लागली ती त्याच्या मरणानंतर. तीही कुणा एकाची नव्हे, तर संपूर्ण गावाची, अगदी महारवाड्याची सुद्धा. परवा बयाजी ग्रामपंचायतीच्या कामासाठी तालुक्याला गेला होता. गावचे सरपंच एसटीनी किंवा बैलगाडीनी तालुक्याला पोचत. बयाजी पायी चालत दप्तर घेऊन सरपंचाच्या आधीच तालुक्याच्या गावी पोचलेला असे. सोबत पंचायतीचा शिपाई शिरपत असे. वरचेवर बयाजीची तालुक्याची वारी होत राही. पण त्यावेळी शिरपतच्या घरी लग्नकार्य असल्यानं बयाजीला एकट्यालाच जावं लागलं. कामं आटोपून बयाजी संध्याकाळच्या थोडा आधी परतला होता. भागानं चहा बनवला. चहा घेऊन थोडा वेळ आराम करावा म्हणून बयाजी बाजेवर पडला, तो परत उठलाच नाही. अंधार झाल्यावर जेवणासाठी अक्का उठवायला गेली, दगडू गेला, पण बयाजी उठलाच नाही. भागा चुलीतला जाळ बाजूला करत होती. हातातलं काम तसंच ठेवत ती घाबरत घाबरत बाजेजवळ आली. उठवायला म्हणून तिने नवऱ्याचा हात हातात घेतला आणि तिला धक्काच बसला. बयाजीचं अंग थंडगार होतं. तिची वाचाच बंद झाली. तिला ओरडायचं होतं, पण कंठ फुटतच नव्हता. आपल्या पिल्लांना जवळ घ्यायचं होतं, पण तिच्या हातात बळच नव्हतं. ती मटकन खाली बसली. दगडू आणि अक्कानं तिला आधार दिला. नंतरचं तिला काही आठवतच नव्हतं. हा हा म्हणता गावात बातमी पसरली, बयाजी मांग गेला. सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. सरपंच नुकतेच तालुक्याहून परतले होते. बरोबर गावचे पाटीलही होते. दोघांना बयाजीच्या जाण्यानं दुःख झालं. रात्र बरीच झाली होती. दिवसभराच्या कामाचा थकवा होताच. शिवाय त्यांना घरी जाऊन गड्यांच्याकडनं शेतातल्या कामाचा आढावाही घ्यायचा होता. त्यामुळे बघू सकाळी असं म्हणत दोघांनीही आपलं घर जवळ केलं. भागासाठी ती रात्र काळरात्र होती. एका बाजूला नवऱ्याचं प्रेत आणि दुसऱ्या बाजूला 2 चिमुरडी पोरं. कुणी रडायचं आणि कुणी समजवायचं. थोडा वेळ शेजारच्या आयाबाया येऊन बसल्या, नंतर त्याही गेल्या. प्रेताच्या सोबतीला हे तिघंच उरले. नाही म्हणायला अंधारी रात्र आणि माघातली कडाक्याची थंडी होती तिघांच्या सोबतीला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सूर्योदय झाला. गाव लख्ख प्रकाशात न्हाऊन निघालं, पण हा प्रकाश भागाच्या अंगणापर्यंत पोचलाच नाही. सकाळी गावचे सरपंच आले, पाटील आले. ते येणार म्हणून शिरपतनं आधीच ग्रामपंचायतीतनं 2 खुर्च्या
बयाजीच्या झोपडीपुढे आणून ठेवल्या होत्या. थोडा वेळ दोघंही शांत बसून होती. भागा दरवाजाच्या बाजूलाच बसली होती. थोडा वेळ असाच गेला. त्यानंतर सरपंच हळहळत म्हणाले, आमचा डावा हात गेला बाई. आता मृत्यूच्या पुढं कोणाचं काही चालत नाही हे खरं. काहीच न सुचल्यानं पाटील एकादशीला झालेल्या कीर्तनातला कीर्तनकार बाबाचं वाक्य आठवून बोलले. थोडा वेळ परत शांततेत गेला. बोलण्यासारखं काहीच नव्हतं. शेवटी पुढची तयारी करा असं म्हणत दोघंही उठली. शिरपत मात्र तिथेच थांबला. दिवस कासाराभर वरती आला होता. ऊन तापायला लागलं होतं. दुःख कितीही मोठं असलं तरी जीवनाचा त्याग करून कसं चालेल? आणि किती काळ दुःख करणार? पोरांसाठी तरी उभं राहावंच लागेल. असा विचार करत आपलं दुःख आवरून शेवटी भागा उभी राहिली. शिरपतला म्हणाली, शिरपत आता बसून कसं चालेल? आता पुढची तयारी करायला पाहिजे ना. वय की, असं म्हणत शिरपत तिथून तत्परतेनं निघाला, पण थोड्याच वेळानं खाली मान घालून परतला. भागाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितलं. त्याची अवस्था मोठी बिकट होती. सांगावं की न सांगावं अशा पेचात तो दाराजवळ उभा राहिला. गप्प तरी किती वेळ उभा राहणार? अडखळत अडखळत तो म्हणाला, काकू. तो भागाला काकू म्हणूनच हाक मारी. काकू, गाव विचारतंय का बयाजीला पुरणार कुठं? कुठं म्हणजे? भागानं अधीर होऊन विचारलं. तेच तर विचारतोय ना काकू, बयाजीला कुठं पुरायचं? अरे कुठं म्हणजे काय विचारतोय? कुठंही गावाबाहेर जागा असन तिथं. तेच तर लय मोठी अडचण आहे ना काकू. गावची लोक म्हणतात बयाजी मांग होता. मग होताच मांग. मग लोक म्हणतात मांग मेला का त्याचं भूत होतं. त्यात काल होती अमावास्या. त्यामुळं बयाजीला आमच्या मसणवाट्यात पुरायचं नाही. तिकडं महारांच्या नाही तर चांबाराच्या मसणवाट्यात पुरा. अरे बाबा कुठं का असना, मसणवाटा महाराचा असो नाहीतर. पण भागाचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत शिरपतनं दुसरी अडचण सांगितली. पण काकू अहो, महाराज चांबार पण म्हणतात बयाजी मांग होता म्हणून. अरे मग सरपंचाच्या पाटलाच्या कानावर घाल की ही बाब. पंचायतीत सगळीच बसलीत काकू. शिरपतनं अपराध्यासारखी मान खाली घातली होती. जणू काही या सगळ्या घटनेला तोच जबाबदार होता. आता काय करायचं? भागापुढे प्रेता एवढा प्रश्न उभा राहिला. अक्का आणि दगडू आईला येऊन बिलगले. प्रेताकडे बघायचं का या नादान लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची? भागानं करायचं तरी काय? पण काहीतरी करणं भाग होतं. तिने अक्का आणि दगडूला प्रेताजवळ बसवलं आणि धावत पळत चावडी गाठली. 5 वर्षात आज पहिल्यांदा तिने चावडीत पाऊल टाकलं होतं. चावडीत पाय ठेवायला जागा नव्हती, एवढी गर्दी जमली होती. सरपंच खुर्चीवर बिडीचा झुरका घेत बसले होते. भागा इथपर्यंत येईल असं त्यांना वाटलं नव्हतं. तिला थेट चावडीवर आलेली बघून त्यांच्या तोंडावर भलं मोठं आश्चर्य पसरलेलं होतं. हातातली बिडी लगबगीनं पायाखाली दाबत त्यांनी भागाकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. भागा हात जोडून दारातच उभी राहिली आणि म्हणाली, माय बापो माझ्या दया करा. माझ्या नवऱ्यानं तुमच्या गावाची सेवा केली, तिची जाण ठेवा आणि माझ्या नवऱ्याला पुरण्यासाठी जागा द्या. मी तुम्हाला हात जोडते. नाही ते शक्य नाहीये. सरपंच काढाडले. आमच्या गावात आजपर्यंत एक देखील मांग पुरलेला नाही आणि आताही पुरू देणार नाही. अव प्रेताला पुरण्याबद्दल तुमची अडचण असेल तर मी माझ्या नवऱ्याला चितेवर अग्नी देते. भागे तुझा नवरा भगत होता हे माहीत नाही का तुला? आणि भक्ताला जाळत नसत्यात.
तवा मडं उचलायचं आणि कुठल्याही दुसऱ्या गावाच्या हद्दीत नेऊन पोरायचं. पण जर हे गाव तयार नसन तर दुसरं गाव तरी कसं ऐकणार? भागाची स्थिती केविलवाणी झाली होती. ते काय आम्हाला माहिती नाही. जे सांगितलं त्याच्यात बदल होणार नाही. आमच्या पोरा बाळांना भूताखेतापासून वाचवणं हे आमचं कामच आहे. भागा हताश होऊन घरी परतली. झोपडीत बघितलं, अक्का प्रेताला हवा घालत होती आणि दगडू तिला चिकटून बसला होता. हे करुण दृश्य बघून तिला अधिकच गलबलून आलं, हुंदका दाटून आला. पण तिने स्वतःला सावरलं. तिनेच जर हाय खाल्ली तर ही चिमुकली कोणाकडे बघणार? आणि रडून तरी काय उपयोग होता? जिथे गाव दगडासारखं कठोर बनलं होतं तिथे रडून तरी काय होणार होतं? दगडाला कुठे पाझर फुटणार होता? भागानं दगडूला जवळ घेतलं. अक्का पण जवळ आली. एक दीर्घ श्वास घेत भागा विचार करायला लागली. पोरांच्या तोंडात काल दुपारपासून अन्नाचा कण नव्हता. कुणाच्याही डोळ्याची पापणी लागली नव्हती. आसवं कधीच आटली होती. तिच्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या डोळ्यात आता दुःख नव्हतं तर पुढे काय होणार याची भीती दिसत होती. प्रेताचं करायचं तरी काय? किती वेळ प्रेत घरात ठेवणार? गाव तयार नाही. महार चांभार आपल्यासारखेच, पण तेही तयार नाहीत. भिल्लांना मसणवटाच नाही. जेव्हा कुठे मोकळी जागा मिळेल तिथे ते प्रेताला पुरून टाकत. गावात जागा नव्हती ती फक्त बयाजीच्या मढ्यासाठी. आणि जोपर्यंत घरात प्रेत आहे तोपर्यंत या पोरांचं काय? काय विचार करत असतील ही पोरं? नवरा तर आता परत येणार नाही, पण पोरांकडे तरी बघायला नको का? आपल्याशिवाय आता त्यांचं आहे तरी कोण? भागा असा विचार करत असताना दार वाजलं. तिघही एकदम दचकली. समोर रामसिंगच्या बायकोला बघून थोडी सावरली. तिच्या मागोमाग रामसिंग आत आला. त्यानं तिघांच्या भांबावलेल्या चेहऱ्यावरची भीती बघितली आणि तो क्षणभर आतल्या आत कोसळला. पण दुसऱ्या क्षणी स्वतःला सावरत दरवाजा शेजारी अंगणात बसत म्हणाला, पोरांनो, जरा तुमच्या काकूबरोबर घरी जावा आणि 2 घास घाला पोटात. मुलं जागची हल्ली नाहीत. पण रामसिंगच्या बायकोनं त्यांना बळजबरीनं उठवलं. भागानंही त्यांना हातानं जावा म्हणून सांगितलं. तवा पोरं गेली. थोडा वेळ रामसिंग काहीच बोलला नाही. नंतर म्हणाला, आता काय करायचं काय भागा वहिनी? भागा काहीच बोलली नाही. थोड्या वेळानं स्वतःशीच बोलल्यागत रामसिंग म्हणाला, शेताचा एक तुकडा आहे माझा, तिकडं नदीच्या कडेला आहे. मी सरपंचाला म्हणलं बायाजीला तिथं पुरू, नाहीतरी तिकडं कोणी फिरकत बी नाही. अहो कवा सरकारकडनं मिळालेली जमीन ती सध्या पडीकच आहे जमीन. भागानं रामसिंगकडे मोठ्या आशेनं बघितलं. पण रामसिंगने तिची नजर चुकवत खाली मान घातली आणि म्हणाला, अहो तरी पण वहिनी सरपंच ऐकतच नाही. एका वाक्यात आशेचा मजला ढासळला. भागानं परत मान खाली घातली. जमिनीकडे बघत ती सुन्नपणे बसून राहिली. तोपर्यंत पोरं परतली होती. ऊन उतरायला लागलं होतं. गुरं पाण्याकडे निघाली होती. शाळेची नुकतीच सुट्टी झाली होती. एक मुलगा पाठीवर दप्तर टाकून शाळेच्या परिपाठासाठी म्हणून प्रतिज्ञा पाठ करत निघाला होता. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. कधीही शाळेत न गेलेल्या रामसिंगसाठी या शब्दांना काहीही अर्थ नव्हता. रामसिंग दाराशीच बसून होता. मगाशी भागा आणि दोन्ही मुलांच्या डोळ्यातली भीती त्यांनी पाहिली होती. त्यामुळे रात्र झाली तरी तो तिथून हलला नाही. जेवणाची तर त्याची इच्छाच नव्हती. त्यांनी घरात डोकावून बघितलं. पोरांचा डोळा लागला होता. भागाचेही डोळे बंद होते. पण अचानक ती दचकून उठे आणि दोन्ही पोरांना जवळ घेई.
चिमणीनी पंख पसरावे तसे तिचे दोन्ही हात मुलांवर होते. दिवस उजाडला. भिलाटीत नेहमीप्रमाणे सकाळची लगबग सुरू झाली होती. आता प्रेताची दुर्गंधी यायला लागली होती. तरीही रामसिंग जागचा हलला नाही. त्याला गावाचा, सरपंचाचा, पाटलाचा, सर्वांचाच राग आला होता. आता पुढे काय करायचं याचाच तो विचार करत होता. तेवढ्यात त्याला समोरून सरपंच, पाटील, काही लोकांबरोबर झोपडीकडे येताना दिसले. रामसिंग उठून उभा राहिला. त्यांनी सरपंचाला रामराम घातला नाही. एक कटाक्ष रामसिंगकडे टाकत सरपंच भागाला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणाले, "मग भागे, काय ठरवले काय तू?" भागा काहीच बोलले नाही. तसे सरपंच समजावण्याच्या सुरात म्हणाले, "हे बघ भागे, बायाजीचं मड असं किती दिवस धरून बसणार? या गावात काही अवस्था होणार नाही तवा." क्षणभर थांबले आणि सरपंच पुढे म्हणाले, "तवा आम्ही सांगतोय ते कर. आमची बैलगाडी देतो. मड उचल आणि पाहिजे त्या गावात ने." आणि भागा गरजली, "सरपंच, सरपंच काय बोलताय तुम्ही? माझ्या नवऱ्यानं ह्या गावाची सेवा केली. त्याला मी ह्याच मातीत पुरणार. दुसरीकडं कुठेही नेणार नाही त्याला. तुमच्या शेतात राबणाऱ्या बैलाला सुद्धा मेल्यावर तुम्ही शेतात पुरता. मग साऱ्या गावासाठी राबणाऱ्या माझ्या नवऱ्याला पुरायला या गावात जागा नाही?" या थोड्याशा बोलण्यानंही तिला धाप लागली, पण थोडं थांबून ती पुन्हा गरजली, "काय हो पाटील, नदीच्या पुरातनं तुमच्या सुनाला वाचवलं कोणी? माझ्या नवऱ्यानीच वाचवलं ना तिला. आणि सरपंच, तुमची बैलजोडी चोरीला गेलती. 10 दिवस माझ्या नवऱ्यानं पायपीट केली, तवा कुठं बैल सापडले हे समजा विसरला वय तुम्ही? लगीन असो नाही तर मयत, माझा नवरा या गावासाठी दिसरात राबलाय आणि तरी बी तुम्ही म्हणता वय?" सरपंच आणि पाटील तिचा आवेश बघून 2 पावलं मागं सरली. तिने निक्षून सांगितलं, "सरपंच, सरपंच, माझा नवरा मिळालाय, त्याचं मड पुरलं काय आणि नाही पुरलं काय? त्याला जर भूतच व्हायचं असेल तर ते कसंही होईन आणि कधीही होईन. मी मात्र हे मड या गावाबाहेर नेणार नाही. येळच आली तर मड चावडी पुढं आणीन आणि तिथं पुरीन, हे लक्षात असू द्या म्हणजे झालं." नकळत तिच्या हाताच्या मुठी वळाल्या होत्या. भागाचा रुद्रावतार बघून सरपंच आणि पाटलाने तिथून काढता पाय घेतला. थोड्याच वेळात शिरपत ग्रामपंचायतीकडनं धावत आला. धापा टाकत म्हणाला, "काकू, काकू ठरलं. काकू, गावच्या लोकांचं ठरलं, त्याला रामसिंगच्या शेतात पुरायचं म्हणून." रामसिंग झटक्यात उठून उभा राहिला. काहीतरी मार्ग निघाला याचा त्याला खूप आनंद झाला. भिलाटीतल्या 2-4 त्यांनी हाका मारल्या. पटापटा लोक रामसिंगच्या भोवती जमा झाले. अधिक वेळ न दवडता त्यांनी प्रेत उचलायची तयारी केली. गावातलं दुसरं कोणी तिकडे फिरकलंही नाही. भिल्लांचं काय? गावाला माहिती होतं की त्यांना भूत लागत नाही. प्रेतयात्रेत मोजून 10 लोक होती, तीही फक्त भिल्लांची. सगळं करत उरकत संध्याकाळ झाली. भागा झोपडीवर आली तेव्हा अंधार पडायला लागला होता. तिने ठरवलं होतं आता येथे थांबणं नाही. असल्या गावात राहून कोणाचं भलं होणार आहे? माझ्या मुलांचं होईल. आल्या आल्या घरातलं बरोबर घेता येईल ते सामान तिने बांधलं आणि 2 लेकरांना घेऊन तिने रात्रीचं गाव सोडलं. पुढे ती, मध्ये दगडू आणि शेवटी अक्का. तिने ठरवलं होतं चालत राहायचं. कुठवर माहिती नाही, कोणत्या दिशेने माहिती नाही, पण जोपर्यंत उजाडत नाही तोपर्यंत चालत राहायचं तिने ठरवलेलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात राजेंद्र खैरनार लिखित कथा जोपर्यंत उजाडत नाही. या कथेची पूर्वप्रसिद्धी परिवर्तनाचा वाटसरूमध्ये फेब्रुवारी 2009च्या अंकात झालेली आहे.
ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथा तुम्हाला आवडली असणार आहे माझी खात्री आहे, त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि मुख्य म्हणजे भेटत राहा उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर सातत्यानं भेटत राहा. नमस्कार.